यस, दोन्ही कॅप्टन साठी एक सूचना आहे. 20 मिनिट्स मध्ये 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर या फिनिश झाल्याच पाहिजेत. कैप्टन्स मेरी और गौर कीजिए, 20 मिनट में 4 ओवर कंप्लीट होने चाहिए. यस, मॅन ऑफ द मॅच बंटी. या सेमीफायनलच्या मुकाबल्याचा मी आदरणीय रवी दादा भडांगे यांना विनंती करेल की बंटीचं आपण कौतुक करावं. आपण दोघे सुद्धा एकमेकांच्या समोर बऱ्याच वेळा खेळायला आहात, त्याच्यामुळे रवी दादांना हा पुरस्कार देताना नक्कीच एक ब्रँडेड असा टी शर्ट्स आणि सन्मान चिन्ह देऊन कौतुक केलं जातं. इथे बंटी याचा विशाल लेवल मलबाडाचा तोंडातून विजय हिरावून आणलाय. तो रुद्रेलोन मसुरी संघाच्या प्रत्येकच्या शेवटच्या षटकामध्ये 20-22 धावांची गरज लागत असताना सुरुवातीच्या लगातारच्या 2 चेंडूवर मोठे प्रहार चौकार, त्यानंतर मला वाटतं पाटील सरांनी बक्षीस लावलं होतं त्यासाठी. मात्र 1 चेंडू गॅप नंतर तिसरा षटकार गेला. मात्र काय कमालीची फलंदाजी बंटी याची. एक पूर्ण सामन्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा राखून राहिलाय तो अमर पाटील उर्फ बंटी. विक्रमगड तालुक्याचा ब्रँडेड प्लेयर आहे तो. बऱ्याच ठिकाणी खेळण्यासाठी जातो. विक्रमगड तालुक्याचं नाव रोशन करतो. आज त्याने आपल्या स्वतःच्या गावाचा मलवाड्याचं गाव रोशन केलंय. बंटी खूप खूप मनापासून धन्यवाद, अभिनंदन तुझं. यस, दोन्ही टीम चिंचोटी आणि वलसाड दोन्ही टीमसाठी सूचना आहे 20 मिनिटांमध्ये आपल्या 4 ओव्हर कंप्लीट झाल्या पाहिजेत, नाहीतर आपला एक प्लेयर 6व्या षटकामध्ये सर्कलच्या आतमध्ये आपल्याला घ्यावा लागेल. जिथे आपण 5 प्लेयर बाहेर ठेवतो तिथे 4 प्लेयर बाहेर ठेवावे लागतील, याची नोंद घ्यायची. यस, सन्माननीय कैलासजी कोरा साहेब, सरपंच वेहलपडा, आपण कुठे असाल आमच्या नजरेत सध्या तरी नाहीत, पण आता आपण आलात ही आम्हाला सूचना आहे. आपण यायचं आहे, सन्मानानं मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहयोग, आपलं योगदान हे बिरसा मुंडा चषकासाठी अमूल्यवान असं ठरतंय. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू फुलटा रिव्हर्सचा फटका, षटकार. विशू काय फटका आहे, का ओळखला जातो? मला वाटतं नुकताच इंदोर येथे खेळून आलेला आहे विश्वनाथ जाधव. आदिवासी समाजाची आण बाण शान, अगदी कतार दुबई पर्यंत त्याचा प्रवास थक्का करणार आहे. मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक कार अचिव्हर, सुप्रीम मधील कार अचिव्हर म्हणून संबोधला जातो तोच विश्वनाथ जाधव. 2 हात करतोय, गोलंदाज आहे तो मोंटू. कमालीचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता मागच्याच मुकाबल्यामध्ये. या वेळेला चेंडू पंचांकडे दाद मागतायत. यशावर आदळलेला चेंडू की काय बघायचंय, पाठी थोडं चेक करायचंय. व्हिडिओ अंपायर चेक करून घ्यायचा. पहिला चेंडूवर एक रिव्हर्सचा चांगला अटेम्प्ट, विश्वनाथ जाधव खूप छान फटका खेळला. त्यानंतर मोंटूने स्वतःला सावरला, काय कमालीचा चेंडू हाताळला. विकेट, फणपर्स कॉल्स विकेट. अंपायर रिस्क घेतली अंपायरने. क्लोज डिसिजन होता. सेफ राहण्यासाठी पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. ती ऑनफिल्ड अंपायरने आणि अंपायरने बाद म्हणून केलं तर विश्वनाथ जाधवला एक मोठा मासा गळायला लागलाय तिथल वलसाडच्या ह्या टीमच्या संघाला. विशू कमालीची फलंदाजी केली होती. एका बाजूने प्रतीक धोदडे होता क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूने विश्वनाथ जाधव होता. बाजी मारली ते अर्थात विश्वनाथ जाधव याच्या संघाने आणि 2 हात करतो ते तिथल वलसाड संघाच्या ह्या संघासमोर. नवीन बॅटर गेलाय कल्पेश, सुद्धा जबरदस्त फलंदाज आहे. मी लाडक्या धन्यवाद सर. चांगला चेंडू इथे मात्र पडला गेलाय आणि जरूर आपण पाहतोय डॉट चेंडू. मित्रांनो ती साइड स्क्रीन आपण खाली करायची आहे. आमचे मित्र त्या ठिकाणी असतील त्यांना विनंती आहे जाऊया. तिथल वलसाड गुजरात बनाम चिंचोडी वसई
चा हा संघ आपण पाहतोय कामन चिंचोडी वसईचा संघ मैदानात बॅटिंग करत असताना गोलंदाज तयार राईट मोर द विकेट फुलटॉस कॅव्हलेस पाहूया फिल्डर तैनात नो मिस्टेक सोपा खेल गडी बाद झाला इथे मात्र गडी बाद होताना आपण पाहतोय गुड बॉलिंग बाय टीम तिथल वलसाड की ये टीम गुजरात से बिलोंग करते हैं शानदार खेल यहाँ के दर्शकों का दिल इस टीम ने जीत लिया है अब तक जितनी भी तारीफ करे उतनी कम कही जा सकती है इस टीम की कमाल बॉलिंग कर रहे हैं तर जाऊया मैदानात स्कोर बोर्ड वरती धाव संख्या 6 इतकी धाव संख्या आहे मोंटू बॉलिंग कर रहे हैं कमाल बॉलर है इस ओवर की वो अगली गेंद के साथ बॉलिंग करेंगे ऑन साइड में खेलना चाहते थे ठीक से बैट पर नहीं लगी है ये बॉल प्रकाश तुंबड़ा इस समय ऑन स्ट्राइक पर गए अच्छे खिलाड़ी गए शानदार क्रिकेट खेलते गए बेहतरीन बल्लेबाजी के लिए जाने जाते गए लेकिन इस सेमीफाइनल में उनको बेहतर करना होगा अच्छी बैटिंग करनी होगी सामने गुजरात से आई हुई टीम तिथल वलसाड की उनकी विपक्षी बनकर खेल रही है और ये करना होगा इस बार बढ़िया स्ट्रोक गजब स्ट्रोक देखने को मिला 6 रन छक्का चला प्रेक्षक यायचा आहे आपण आपलं पारितोषिक घेऊन जा झील तिकडे झालाय लागलेल्या आपण पाहतोय थोडीशी टीम मीटिंग जास्त आपण करू नका ही सूचना असेल आयोजकांना मार्फत जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ह्या वेळेस ऑन स्ट्राइक वरती आपण पाहतोय अतुल नावाचा एक यंग ब्रिगेड जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अद्भुत स्टाइलिश क्रिकेटर म्हणून या ठिकाणी ऑन स्ट्राइक वरती तो सज्ज होताना आपण पाहतोय तर गोलंदाज म्हणून गोलंदाजी मार्ग वरती या ठिकाणी गोलंदाज याग्निक आइकॉन खिलाड़ी है ये याग्निक तिथल वलसाड के आइकॉन प्लेयर गुड बॉल चांगला चेंडू घ्यावेळेस ड्राइव्ह केले गेले डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना आपण पाहिलं गेलंय सिंगल धाव घेईल स्कोर बोर्डची धाव संख्या जर पाहिली ना तर 13 ह्या आकड्यावरती येताना मार्गस्थ आहे दुसरं षटक याग्निक आइकॉन हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करत असताना एक चेंडू त्या गोलंदाजाने आतापर्यंत ह्या षटकामध्ये टाकला गेलाय चांगली गोलंदाजी होताना आपण पाहतोय पुढचे चेंडू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ग वरती दुसरी सेमी फायनल आपण पाहतोय मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषकच्या स्पर्धेतली ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न त्यावेळेस जरूर याग्निकचं कौतुक असेल फलंदाजाला बीट केलंय प्रकाश तुंबडा नावाचा ऑन स्ट्रायकर मॅन आपण पाहतोय एक चांगला प्लेयर म्हणून ओळख आहे ह्या पालघर जिल्हा क्रिकेटचा एक चांगला खेळाडू ऑन स्ट्राइक वरती ह्या वेळेस चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय पाहूया बोर्डी लाईन कडे जातोय परंतु चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहिलंय सिंगल धाव ह्या बॉल वरती येताना पाहिली गेली धाव संख्या जर पाहिली ना तर 14 ह्या आकड्यावरती येताना आपण पाहतोय 3 चेंडू खरं तर ह्या ठिकाणी टाकून झालेत सुरुवातीलाच विश्वनाथ जाधव नावाच्या खेळाडूला बाद केलं गेलं पहिल्या बॉल वरती षटकार होता परंतु त्यानंतर काही कमालीची गोलंदाजी आपण पाहिली गेली पुढचा चेंडू ह्या वेळेस अतुलने उडवलाय बॉलला ओ षटकार विकेट जबरदस्त स्ट्रोक कमाल बॅटर्स क्या बात है चिंचोडी संघाचा खेळाडू मैदानात आहे जबरदस्त स्ट्रोक
फक्त एकाच प्रेक्षकाने तो झेल पकडायचा आहे. पहिला हाताला लागून जर दुसऱ्याने घेतला असेल तर त्याला मात्र बक्षीस दिलं जाणार नाही. जाऊया मैदानात. पुढचा चेंडू फुल टॉच. कॅव्हलेस देखील बॉल चाललाय परंतु कॅव्हलेस खेळाडू आहे चेंडूच्या खाली. झेल झालाय. विकेटचं पतन घडवलं गेलंय. इथे मात्र चिंचोली संघाचा अजून एक गडी बाद होताना आपण पाहतोय. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या 20 हे आहे. तिसरा गडी बाद झालाय 20 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. ह्या षटकातला व आखरी गेंद अभी भी बाकी है. आपण शेष बघतोय. षटक क्रमांक मार्गस्थ असताना हे दुसरं आणि धावसंख्या जर पाहिली ना तर इथे मात्र 20 या आकड्यावरती आलेली चिंचोली संघाची ही धावसंख्या आहे. गोलंदाज आतापर्यंत जरूर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज याज्ञिक पटेल आयकॉन खेळाडू म्हणून तिथल वलसाड ह्या संघाचा हा आयकॉन खेळाडू शेवटचा चेंडू टाकेल राऊंड विकेटनं. परंतु नो बॅटर चिंचोली संघाचा ह्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये येताना जरूर सेमीफायनल दुसरी सेमीफायनल आपण बघतोय. गुड शॉट. क्या बात है. सुरेख कव्हर ड्राइव इनसाइड आउट स्ट्रोक केला गेलाय. ह्यावेळी चेंडू सीमारेषा पार चौकार जाताना पाहिला गेलाय. सुरेख फटका. इथे मात्र 4 धावा लागतील चिंचोली संघाच्या स्कोर बोर्ड वरती. तब्बल धावसंख्या लागते ती 24 ह्या आकड्यावरती. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. आतमध्ये तर इथे मात्र धाव संख्या लागते ती आतापर्यंत 24 धावा. षटक 2 टाकून झालीत. तिथल गुजरात वलसाड संघाकडून पुन्हा एकदा मोंटू नावाचा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती आलाय. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रकाश तुंबडा इन ऍक्शन वरती येताना ऑन स्ट्राइक वरती आहे. पहिल्या चेंडूचा सामना करेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु इथे मात्र डॉट बॉल येताना पाहिला गेलाय. चांगला चेंडू. इथे मात्र तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू डॉट घेताना आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. मनोवैज्ञानिक दबाव दोन्ही संघांवरती कायम आहे. कारण ही आहे मित्रांनो मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 ची स्पर्धा. दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. गुजरात विरुद्ध चिंचोली असा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न झालाय परंतु इथे देखील चेंडू डॉट येताना लगातार 2 चेंडू डॉट काढले गेलेत. पुन्हा एकदा बिग मुकाबला रंगला गेलाय. कारण एक संघ महाराष्ट्रातला संघ आहे. पालघर जिल्ह्यातला संघ पुन्हा एकदा मैदानावरती आहे. परंतु पाहूया 2 चेंडू सलग डॉट आलेत ह्या षटकातले. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा. ह्यावेळेस पाहूया वाईटचा इशारा आहे पंचांकडून. जरूर थोडासा चेंडू जर पाहिला ना तर मोंटूचा क्रीजच्या बाहेर जाताना पाहिला गेला. इथे मात्र 1 धाव एक्स्ट्राच्या रूपाने दिली जाईल. तब्बल स्कोरबोर्डची धावसंख्या 25 ह्या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपण पाहतोय तिसरे 2 चेंडू टाकून झालेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ह्या षटकातला ऑन साइड वरती खेळण्याचा प्रयत्न आहे. झेल होईल का. गुड टेकिंग. नो मिस्टेक बाय विकेट कीपर चिंटू टीम कॅप्टन बलसाड ह्या संघाचा. आणि इथे मात्र झेल झालाय आणि इथे मात्र प्रकाश तुंबडाचा विकेट जरूर येताना आपण पाहतोय.
25 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात, कारण गोलंदाजी कमालीची होताना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली गेले. मोंटू नावाच्या गोलंदाजाकडून ही गोलंदाजी होताना नवीन फलंदाज जरूर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. चिंचोटी संघाचा हा खेळाडू, कारण जबाबदारीने क्रिकेट खेळावं लागेल, एक चांगली धावसंख्या स्कोर बोर्ड वरती जोडावी लागेल, कारण समोरचा संघ जर पाहिला तिथल वलसाड गुजरातचा संघ आहे. स्लो ओवर रेटिंग का ये वार्निंग मिला है टीम वलसाड टीम को, ये वार्निंग दिया जा चुका है अंपायरों के द्वारा. उनको ध्यान रखना चाहिए कि वो स्लो ओवर रेटिंग से चल रहे हैं, सही दिए हुए समय पर आपको ओवर्स करने होंगे, अन्यथा अंतिम क्षणों में एक आखिरी ओवर में एक्स्ट्रा फील्डर आपका सर्कल में होगा. जाऊया मैदानात. पुन्हा एकदा गोलंदाज ह्या षटकातला चौथा चेंडू टाकण्याकरिता तो सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. गुड बॉलिंग, पुन्हा एकदा कॅबलेस डॉट काढलाय चेंडू. सुरेख गोलंदाजी करताना या ठिकाणी शेवटचा चेंडू आता मात्र शेष आहे. धावसंख्या अजूनही 2 चेंडू शेष आहेत ह्या षटकातले. विचार केला ना तर धावसंख्या रोखली गेली 25 च्या धावसंख्येवरती. कमालीची गोलंदाजी ह्या षटकात मोंटीकडून होताना. ह्यावेळेस ओ इथे मात्र चौकार चौकार आणि चौकार. 4 धावा येतील, 4 धावा या बॉलवरती जरूर आल्यात. कमालीचा स्ट्रोक, प्रेशर रिलीज स्ट्रोक म्हणायला हरकत नाही. धावसंख्या लागते या चौकाराने. एकूण तीन षटका समाप्तीनंतर 29 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहिल्यात. 5 षटकांचा सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना सध्या आपण पाहू शकताय. दोन्ही टीम बलाढ्य आहेत आणि ज्या पद्धतीने हा सामना जर आपण पाहिला तर निश्चितच एक गाव एक फॉर्मॅट मधून हा दुसरा सेमीफायनलचा सामना येतोय. आकाशच्या गोलंदाजीची तारीफ आपण केली होती या अगोदरच्या सामन्यामध्ये. व्हेरिएशन आणि चेंडूला फिरवण्याची क्षमता ज्याच्या हातखंड्यामध्ये आहे तोच आकाश. एका चेंडूवरती 2 धावा लागताना ज्या पद्धतीने या खेळाडूने गोलंदाजी केली होती आणि तीच गोलंदाजी कंटिन्युअस. आणखीन एक या वेळेला सुंदर लेंथ वरती चेंडू फेकलाय, बॅकफुटला जाऊन तिथं मात्र पूलचा फटका अनसक्सेसफुल ठरलाय. आणखीन एका विकेटचं पतन. चिंचोटी टीम थोडीशी बॅकफुटला का ज्या पद्धतीने षटकाराने सुरुवात केली होती विश्वनाथने, परंतु तिथून मात्र विकेटच्या जडीसी मैदानाच्या आतमध्ये लागले. वरती पूर्णपणे दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आज मेगा फिनाले पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने
विक्रमगडच्या आजूबाजूतील परिसरातील सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत। या वर्षी पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी मात्र अफाट असं जरूर यावेळेला सहयोग दिलाय आणि ही स्पर्धा ज्या पद्धतीने उचलून धरले प्रशंसा करावी तेवढी कमीच। मैत्री ग्रुपची ज्या पद्धतीने बिरसा मुंडा चषकाचे हे नियोजन म्हणजेच स्पर्धा सुरू होण्यापूर्वीपासून ज्या पद्धतीने यावेळेला चांगली नियोजन केलेलं आहे, चांगला चेंडू फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते। 4 चेंडूंचा खेळ हा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो। शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय चेंडू आणि म्हणूनच फलंदाज थोडासा शरीरापासून दूर खेळण्याच्या प्रयत्नात अनसक्सेसफुल ठरतोय। 5 चेंडूवरती केवळ 3च धावा दिल्यात, म्हणजेच धावफलकाकडे नजर टाकली तर 32 धावा चौथ्या षटकाचा 1 चेंडू। काय कमालीचं तिथल वलसाड या टीमचं हे प्रदर्शन पाहायला मिळतंय आजच्या संपूर्ण दिवसामध्ये। इथं थोडीशी चुकी झाली होती, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आपण पाहिलंय आणि इथं जर पाहिलं तर डेफिनेटली विकेटचं पतन होतंय। फलंदाज जरूर पुढे गेला आणि त्यानंतर पडल्यानंतर अजूनही चेंडू काटा बदलतोय आणि त्यामुळे यावेळेला विकेट किपर यष्टीरक्षक चिंटूची ती एक अप्रतिम फिल्डिंग आपण पाहिले आणि विकेटचं पतन, फलंदाज गॉन। 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय। धावफलकावरती जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 32 धावा। नुकताच नागपूर येथे आदिवासी महोत्सव झाला होता, त्याच्यामध्ये तारप्पा ज्यांनी वाद्य केलं तर नंदू बरतडे, तूर वादक नंदू बरतडे आणि चिंतू बरतडे यांचं आगमन होते। मी त्यांना विनंती करतो की सन्मानानं मंचावर यावं। नंदू दादा राज्यातून 2रा क्रमांक, फुलटॉस मारण्याचा प्रयत्न आहे, झेल होतो की काय क्षेत्रशिका आहे आणि सुंदर झेल। या दोन्ही बरतडे बंधूंचा तूर वादक म्हणून राज्यातून 2रा क्रमांक आला होता, त्याचा मनापासून आदिवासी समाजातर्फे ते कौतुक केले जातं। या बिरसा मुंडा चषकाच्या मंचावर त्यांना सन्मानानं त्यांना विराजमान होण्याची विनंती केली जाते। यस 2रा क्रमांक आणि तब्बल 1 लाखाची राशी बक्षीस मिळून ते आपल्या विक्रमगड तालुक्याचं नाव त्यांनी खूप मोठं केलंय। उत्तम असे आदिवासी वाद्यवादक किरण। विकेट लगातार येताना दिसत आहेत। पहिल्या चेंडूवरती आणखी एक विकेट यावेळेला पाहायला मिळते। अगदी ज्या पद्धतीने जरूर स्कोर कार्डकडे पाहिले तर 32 या अंकावरती पूर्णपणे स्टॉप झालाय स्कोर। चिंचोटी कामन संघ जरूर आपण पाहिलं तर तिथल वलसाड संघाचे विपक्ष थोडासा जरूर यावेळेला कमकुवत बॅटिंगनं पाहायला मिळतोय। 4 चांद जरूर लागले गेलेत या स्पर्धेला। ज्या पद्धतीने ही स्पर्धा अंतिम दिवसामध्ये हरीश्वर महाले, राहुल सांबर, मयूर घाटाळ, पंकज गवळी, कैलास माळगावी, अजय वनसे, लाडक्या भोईसर, प्रफुल्ल नडगे, रामेश्वर तुमाडा आणि नरेश चौधरी अशा सर्वांच्या प्रयत्नातून म्हणजेच मैत्री ग्रुपच्या माध्यमातून हे बिरसा मुंडा चषक आज मात्र विक्रमगड मधून ज्या पद्धतीने उभारी घेताना दिसतोय। येत्या काही वर्षामध्ये या टेनिस क्रिकेट वरती या स्पर्धेचा एक अप्रतिम दबदबा राहील हे मात्र निश्चित या पहिल्या सीझन मध्ये आपण पाहताय। चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे। हा फॉली ट्रॅकर आपण पाहिलंय, अजूनही योग्य पद्धतीने रीड केलं जात नाहीये। एका धावसंख्येसाठी सध्या तरी संघर्ष केला जातोय, परंतु तिथल वलसाड टीमचा मात्र आजच्या दिवसातील सर्वोत्तम परफॉर्मन्स सध्या होताना दिसतोय। या अगोदरच्या सामन्यामध्ये सातपाटी संघासमोर थोडस अडचणीचा सामना होता, एका चेंडूवरती 2 धावा, परंतु तिथून जी मात्र उलटफेर या संघाने केले। आता चिंचोटी कामन संघावरती देखील दबदबा तयार करताना आपण पाहताय। शेवटचे षटक आहे, अंतिमच्या षटकामध्ये राजा तो देखील चांगली गोलंदाजी करतोय। काय सुंदर फ्लॅटेड चेंडू आपण पाहताय, अगदी थोडस फ्लॅटेड चेंडू पडल्यानंतर अजूनही बाहेर चेंडू लाडक्यासर वळतोय। म्हणजे ही ॲबिलिटी खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहताय आणि एवढ्या लांब वरून गुजरात सारख्या ठिकाणाहून इथपर्यंत येणं आणि आपल्या खेळानं खूप चांगलं प्रेक्षकांची मन जिंकणं, किती मोठं कौशल्य आज गुजरात मधून या ठिकाणी दाखवलंय। ओहो सुंदर लेंथ वरती, इथं मात्र थोडासा आतमध्ये येणारा चेंडू आणि अजून एक बॅटला चेंडू ब्रश करत नाहीये। बाईटच्या माध्यमातून 1 धाव स्कोर कार्डला अटॅच होते, म्हणजे 4 चेंडू फेकून जरी झाले आणि या षटकामध्ये 2च धावा आलेल्या आहेत। कमालीची गोलंदाजी, प्रत्येक षटकामध्ये इकॉनॉमिकली काय सुंदर षटक फेकलीत।
मग पहिल्या षटक जर सोडलं तर तिथून गोलंदाजीचा दबदबा राहिलाय तिथल वलसाड या संघाचा कमबॅक करावंच लागेल दोर चेंडूवरती फुल टॉस चेंडू दिलाय अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु चेंडू थांबणार नाहीये वन बाउन्स चेंडू सरळ लॉंग ऑन क्षेत्राच्या पलीकडे चाललाय येतोय खूप वेळानंतर चौकार आणि चिंचोटी संघाला मात्र तिवरे गावचे सरपंच यांच्याकडून या मॅच करिता शुभेच्छा आहेत जरूर आपलंही खूप खूप धन्यवाद रवींद्र ठाकर यांच्या माध्यमातून देखील या टीम साठी शुभेच्छा आहेत 30 चेंडू आणि 39 धावांचं टार्गेट असणार आहे टीम तिथल वलसाड सध्या आपण पाहू शकाल जे चिंचोटी कामन हा संघ मैदानाच्या
यहाँ पहली बॉल पर जरूर बिल्कुल चिंटू ऑन स्ट्राइक पर नजर आएंगे। तितल वलसाड़ टीम का ये कप्तान गए और टीम कप्तान देखना पड़ेगा प्रकाश तुमड़ा के गेंदबाजी को किस तरह से खेलते गए लेफ्ट हैंडर गेंदबाज के विरुद्ध। गुड बॉल, लगातार दो अच्छी गेंदें, यहाँ पर बैटल बहुत ही शानदार के दो डॉट बॉल आ गई है और अभी भी देखा जाए तो ये पहला ओवर चल रहा है और निश्चित रूप से कहना पड़ेगा अच्छा मुकाबला। एक तरफ चिंचोड़ी की टीम संघर्ष कर रही है और इसी के साथ अगली गेंद और लगातार तीसरी डॉट बॉल, बेहतरीन गेंदबाजी हो रही है टीम चिंचोटी के बॉलर प्रकाश तुमड़ा के द्वारा। ये इसी महाराष्ट्र की टीम गए, इसी पालघर जिले की टीम गए, तितल वलसाड़ गुजरात टीम जो 39 का स्कोर का पीछा कर रही है। 3 बॉलों में 3 डॉट बॉल। ओवर की अगली गेंद, कोशिश रिवर्स और ड्रॉप हो गया ये कैच। ओ माय गॉड, ये मुकाबला देखिए जरा कितना खास है। पहले ओवर में 4 डॉट बॉल आ गई है, कहीं जाने की जरूरत नहीं है, आपको बने रहना है इस पटेल अशोक पटेल मैदान के ऊपर, क्योंकि यहाँ पर ये बराबरी की टक्कर गए। 4 बॉल डॉट आ चुकी है, कोई रन अभी नहीं है और चेसिंग जैसा कि आप जानते हैं तितल वलसाड़ टीम के सामने 39 रनों का ये नजारे देखने लायक है। कमाल की गेंदबाजी प्रकाश तुमड़ा के द्वारा नजर आ रही है। ओवर की अगली गेंद लेकर के दूर वाले छोर से हवा में खेला, इनफील्ड को क्या क्लियर कर पाएंगे और ड्रॉप क्या, कितना महंगा साबित होगा ये, कितना महंगा साबित होगा। 2 रन आए इस बॉल पर, टीम कैप्टन को जीवन दान मिला के किरण सर, डेंजर मैन जिनको कहा जाता है चिंटू, इस समय बाल बाल बचे। 2 रन पहले स्कोरबोर्ड पर, आखिरी गेंद इस पहले ओवर की। ओ अभी भी संघर्ष लाजवाब है, हालांकि बड़ा जबरदस्त बैटिंग लाइनअप इस टीम का कहा तो जाता है। ओवर की अगली गेंद, ओ इस बीच डॉट बॉल आ गई। पहले ओवर में 2 रन गए, 24 गेंदें बाकी गए और जीतने के लिए अभी भी आप देख पाएंगे 37 रनों की जरूरत, 37 रन चाहिए। ये कमाल की क्रिकेट का ओवर काफी बेहतरीन देखने को मिला है। सिर्फ 2 रन खर्चे गए, 24 गेंदें अभी भी बाकी गए। जीत के लिए अभी भी देखा जाए ना तो 37 रन 37 रनों की कुल जरूरत है और एक तरफ चिंचोटी की ये टीम इस समय संघर्ष पूर्ण तरीके से बीच मैदान पर अपना क्रिकेट के जलवे दिखा रही है। वो कहते हैं ना महाराष्ट्र बनाम गुजरात, ये मुकाबला चल रहा है। सेमीफाइनल में ये आमने सामने दोनों टीम नजर आ रही है और इसके साथ ही बॉलिंग मार्ग पर युवा बॉलर अतुल इस समय चिंचोटी टीम का दूसरा गेंदबाज, जबकि स्ट्राइकर एंड पर इस समय तितल वलसाड़ के बल्लेबाज कालू नजर आएंगे। देखना पड़ेगा इस ओवर की ये गेंद, कट किया और पॉइंट की दिशा में गफलत हो गई थी लेकिन रन नहीं है। पहले 7 बॉलों पर सिर्फ 2 रन गए, पहले 7 बॉल 90 तुले देखने को मिले गए और क्या बात है, यहाँ पर जरूर मनोवैज्ञानिक दबाव जिसको कहा जा सकता है। पहले 7 बॉलों में केवल 2 रन अब तक स्कोरबोर्ड पर गए, यानी कि आप जानते होंगे 23 गेंदें और जीतने के लिए 37 रन और आवश्यकता गए। अद्भुत ये मुकाबला गए, सेमीफाइनल की ये टक्कर गए। इसी के साथ इस ओवर की ये अगली गेंद, गुड शॉट, कमाल स्क्वायर ड्राइव, सीधी गेंद चली गई है पॉइंट सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए तितल वलसाड़ गुजरात टीम का पहला चौका लगा है। बूटी आवश्यकता होगी। दूसरा ओवर पारी का चलता इस समय देख सकते हैं। एक बार फिर ओवर की अगली गेंद, सीधे मैट से बल्ले के बीचों बीच कनेक्शन, आउट ऑफ द पार्क। 6 रन के लिए बँडेड स्ट्रोक, कमाल स्ट्रोक। चला प्रेक्षकांनी झेल पकडलाय, यायचं इकडे, क्या बात है ये।
किरण सर, एक ऐसी टीम हमें देखने को मिल रही है ना, तितल वलसाड गुजरात से आई हुई ये टीम, इस टीम ने सभी के दिल, विक्रमगढ़ वासियों के दिल ही इस टीम ने जीत लिए हैं। जिस तरह से ये खेल रही है, रिलैक्स रहती है। कुछ चेहरे पर देखा जाए ना किरण सर, तो हाव भाव ज्यादा कुछ दिखाते नहीं है, अपने गेम के ऊपर फोकस करते गए। और ऐसे के किरण सर बड़ी टीमें को लक्षण होते गए कि वो ज्यादा चेहरे से कुछ नहीं कहते, उनके बल्ले बोलते हैं या तो उनका क्रिकेट बोलता गए। इस बीच ओवर की अगली गेंद लेकर इस मर्तबा ये वाइट हो गई, यहाँ 1 रन और मिलेगी। स्कोरबोर्ड में इजाफा होने लगा है, 13 रन पर पहुंचा स्कोरबोर्ड और 25 रनों की और आवश्यकता है, ये 26 रनों की और आवश्यकता है। और शानदार मुकाबला, जबरदस्त मुकाबला जैसा कि आप देख सकते हैं। ओवर की अगली गेंद लेकर के दूर वाले छोर के साथ किनारा लगा, क्या कैच होगी? ओ विशु विकेट के पीछे देख, पहले प्रयास में उनके हाथों से गेंद छिटक गई। विश्वनाथ यादव काफी अच्छा एफर्ट लगाया, प्रयास किया, लेकिन बॉल उनके हाथों से निकल गई है। इस ओवर में अभी भी देखा जाए ना तो 2 गेंद का आना बाकी है। रनों की संख्या कुल 14 रन पर फिलहाल देखने को मिल रही है। 14 रन ये स्कोर बोर्ड की संख्या आप देख सकते हैं। दूसरा सेमीफाइनल, गुजरात राज्य से आने वाली टीम इस महाराष्ट्र राज्य में पालघर जिले में शानदार खेल रही है। रिवर्स रिवर्स रिवर्स, कमाल का ये रिवर्स, सीधे गेंद चली गई है सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए एक और कमाल का स्ट्रोक, चिंटू के बैट से ये गजब स्ट्रोक देखने को मिला। रनों की संख्या पहुंच गई है 18 रन पर। ये है टीम तितल वलसाड गुजरात की टीम, रिलैक्स होकर खेल रही है। पहले ओवर में 2 रन केवल मिले, लेकिन कोई हड़बड़ाहट किरण सर देखने को नहीं मिला ग्राउंड पर। शांत रहे, बिल्कुल शांत रहे, इंतजार किया कि अगले बॉलरों पर अटैक करना है। इस ओवर की अगली गेंद के साथ इस बार भी कोशिश थी रिवर्स खेलने की, इस बार अच्छी गेंद देखने को मिली। डॉट बॉल, ओवर की समाप्ति हो रही है। 2 ओवरों में स्कोर 18 रन पर प्रवेश कर चुका है। ये है टीम तितल गुजरात वलसाड की। और कोई विकेट आउट नहीं है। 18 गेंदों में 21 रनों की जरूरत है। सेमीफाइनल जीतकर फाइनल में कौन सी टीम प्रवेश करेगी? विशाल 11 मलवाड़ा टीम फाइनल के लिए क्वालिफाई कर चुकी है। विक्रमगढ़ तालुके से विशाल 11 मलवाड़ा टीम ने जरूर क्वालिफाई किया। सेमीफाइनल में उन्होंने रुद्र 11 वसूरी टीम को हरा करके जरूर फाइनल के लिए क्वालिफाई किया। देखना है इस ग्रुप में से और इस सेमीफाइनल में से कौन फाइनल के लिए क्वालिफाई करेगा। और प्रकाश पिछले ओवर में सिर्फ 2 रन खर्चे थे, क्या ये इस मुकाबले की तस्वीर बदल कर रख देंगे? क्या अपनी टीम की तरफ मैच का रुख बदल देंगे, या दूसरी तरफ तितल वलसाड गुजरात की टीम एक बार फिर बेहतरीन खेलते नजर आएगी? आइए देखेंगे। 18 गेंदें 21 रनों की आवश्यकता। इस बीच ये गेंद ड्राइव किया, अच्छा स्ट्रोक है, कवर की दिशा में बॉल चली है। 1 रन ले गए इस बॉल पर। स्कोर में थोड़ा और इजाफा, 19 रन हो गए, लेकिन अभी भी देखा जा सकता है 20 रनों की जरूरत है और कुल 17 गेंदों का खेल बचा है। इस बीच देखना है प्रकाश ओवर की अगली गेंद लेकर के दूर वाले छोर से रिवर्स 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 रिवर्स, कमाल स्ट्रोक, 6 रन बाउंड्री लाइन के बाहर। एक और शानदार कैच प्रेक्षक के द्वारा। ओह माय गॉड, ओ क्या नजारे गए, ओ क्या नजारे गए। निश्चित रूप से जितनी भी प्रशंसा करे वो कम। तितल गुजरात वलसाड का टीम कैप्टन कमाल बल्लेबाजी कर रहा है। कदमों का उपयोग, डांसिंग डाउन द ट्रैक, 6 रन, एक और छक्का। अब ये कैच माना नहीं जा सकता फील्डर प्रेक्षकों के द्वारा। ये तीसरे ने प्रयास किया है, ऐसा कैच नहीं माना जा सकता। ये कैच मान्य नहीं है, अकेले को पकड़ना है, तीनों ने मिलकर पकड़ा है। स्कोर बोर्ड कुल मिलाकर 31 रन हो गए। और ओवर की अगली गेंद रिवर्स रिवर्स रिवर्स, एक और गजब स्ट्रोक, 6 रनों के लिए टीम कैप्टन चिंटू के बैट से एक और गजब का स्ट्रोक और 2 रनों की जरूरत।
किरण सर पहले ओवर में सिर्फ 2 रन नजर आ रहे थे, ये तीसरा के ओवर चल रहा है, 4 गेंदें हो गई है, अब जीतने के लिए 2 रन चाहिए। ये फिलहाल किनारा लगा के आउट हो जाएंगे इस बार जरूर टीम कप्तान वापस डगआउट की तरफ, लेकिन सिर्फ 2 रनों की जरूरत है इस दूसरे सेमीफाइनल को जीतने के लिए। तितल गुजरात वलसाड टीम को ये लगभग सेमीफाइनल जीतने के लिए आइकॉन प्लेयर इस समय बीच मैदान पर याग्निक पटेल हो, क्या बात है भाई, कमाल की पारी आपकी रही। सिर्फ 2 रनों की अब जरूरत है, बेमिसाल खेलेंगे चिंटू, लेकिन अब मात्र याग्निक पटेल ऑन साइड में, कोई भी फील्डर नजदीक नहीं है, 1 रन वो हासिल कर जाएंगे और स्कोर को लेवल बना लिया। और अब 1 रन चाहिए इस ओवर में, देखा जाए ना तो ये समाप्ति हो गई इस ओवर की। स्कोरर का मानना है 1 बॉल बाकी है, क्या ओवर की समाप्ति हो गई है? बिल्कुल ओवर की समाप्ति की घोषणा हो गई है। 1 रन की आवश्यकता है तितल वलसाड गुजरात को ये मुकाबला जीतने के लिए। निश्चित ही किरण सर कहा जा सकता है कि इस टीम ने सभी का मनोरंजन किया गया, सबके दिल जीते गए। जितने भी प्रेक्षक इस समय इस ग्राउंड पर उपस्थित है, सभी के दिलों पर राज करने वाली टीम कहा जाए तो गलत नहीं होगा। और इस बीच ये इस ओवर की अगली गेंद, 1 रन की जरूरत है, याग्निक पटेल के बल्ले से ये लग चुका है, विनिंग स्ट्रोक, फाइनल में प्रवेश कर चुके हैं तितल वलसाड गुजरात की ये टीम इस समय फाइनल खेलेगी।